मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि नुसती पानं घेतलीत मेथीच्या भाजीचे. मेथीचे पराठे करण्यासाठी मेथीची भाजी चांगली स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे मी. मेथीचा पराठा करण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, छोट्या वाटीनं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, थोडासा ओवा, तीळ, 2-3 मिरच्या, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या आणि मेथी चिरून ठेवली बारीक आणि चवीनुसार मीठ. मेथीचा पराठा करण्यासाठी हे गव्हाचं पीठ ओतून घेते. नंतर हे हरभऱ्याच्या डाळीचं, थोडेसे तीळ, चवीनुसार मीठ आणि आपण मिरची, आलं आणि ओवा ते केलं ना, ते बारीक केलेलं ते, आणि थोडंसं तेल, 1 चमचाभर तेल आणि ही मेथी, बारीक केलेली मेथी घट्ट मळून घ्यायचं. हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. पराठे छान होतात घट्ट मळल्यामुळं. आणि एक 5-10 मिनिट काय करायचं, ठेवायचं जरा भिजत. सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडीशी हळद, आता थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. थोडं टाकायचं. असं कठीण मळून घ्यायचं आणि थोडंसं तेल लावते आता. हाताला पीठ लावून असं छोटे गोळे करून घेऊ. बुडवून घेऊ थोडं आणि असं लाटून घेऊया. पातळ लाटायची. खूप दिवस टिकतात आणि टेस्टी पण होतात खरं. मुलांना पण शाळेत डब्यासाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी. अशी पातळ लाटून घ्यायची. थोडंसं तूप लावून घेऊ तव्याला. आपण आता पराठा टाकून घेऊया. तूप, तेल तुम्हाला जे आवडते ते लावून घ्यायचं तुम्ही. मी तूप लावते. आणि मुलांच्या सहलीसाठी सुद्धा हे म्हणजे टिकतात खूप दिवस, महिनाभर टिकतात. आणि मुलं मेथीची भाजी खात नसले तर हे तर अतिशय फायदेशीर. छान अशी भाजून घ्यायची पराठे. आता पराठा भाजून झालाय.
काढून घेते. जेवढे आपण पातळ लाटू ना तेवढे पातळ येतात. आता आपण तव्यात टाकून घेऊया. तूप लावून घेऊया. खरपूस भाजायला लागते बारीक गॅसवर. भाजलेला आहे पराठा. आता काढून घेते आणि दुसरा थोडंसं तूप लावते आणि हा भाजून घेते. तूप लावून घेते. आणि मेथीची भाजी छान मिळते, फ्रेश ताजी. रात्रीच आणली होती मंडईमधून. पानं 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 खुडून घ्यायची, इतकी छान होती ना, ताजी ताजी. पातळ मऊ लुसलुशीत. असे पातळ मऊ लुसलुशीत आरोग्यदायक मेथीचे पराठे इतके सुंदर केलेत ना, मुलांना पण डब्याला आवडतील असे. किंवा 8-15 दिवस, महिनाभर सुद्धा टिकतात हे पराठे. तुम्ही सहलीला घेऊन जाऊ शकता. तुम्हाला माझे व्हिडिओ पदार्थ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्लीज.